वरलीतील ट्रिप्लेक्स हे केवळ एक निवासस्थान नव्हते, तर नीरजच्या अहंकाराचे स्मारक होते, जे मुंबईवर स्टील आणि काचेच्या पहाडेकर्यासारखे उंच होते. समकालीन डिझाईनच्या त्या पवित्र स्थानात हवा मानवतेचा कोणताही मागमूस काढून टाकण्यासाठी फिल्टर केलेली दिसत होती. फक्त ब्रश केलेल्या धातू आणि इटालियन संगमरवराचा निर्जंतुक वास शिल्लक राहिला. जमिनीपासून छतापर्यंत पसरलेल्या प्रचंड खिडक्यांनी अरबी समुद्राला एका भ्रामक शांततेत फ्रेम केले होते, तर महानगराची गोंधळ खाली पिंजऱ्यात बंदिस्त पशुसारखी स्पंदित होत होती. नीरजने काचेत स्वतःची प्रतिमा प्रतिबिंबित केलेली पाहिली. एक माणूस ज्याच्या डिझायनर कपड्यांमध्ये एक शून्यता लपवली होती, जी कोणत्याही अब्ज डॉलर्सच्या व्यवहाराने समाधानकारकपणे भरून काढता आली नाही. तो बुद्धिबलाचा मास्टर होता, परंतु त्या क्षणी पेंटहाऊसची शांतता त्याच्या कारकिर्दीत जमा झालेल्या सर्व संपत्तीपेक्षा जास्त वजनदार होती. त्याचा दीर्घकालीन व्यावसायिक भागीदार आणि कथित सर्वात चांगला मित्र नुकताच खोलीतून बाहेर पडला होता, जो किमान भिंतींवरून अप्रियपणे प्रतिध्वनित झाला होता. त्याने असा दावा केला की त्याला एका खास पार्टीत काही संपर्कांना भेटायचे होते. उच्चभ्रू सामाजिक वर्तुळात उघडगुपित बनलेल्या मॉडेल्ससह रात्री उशिरा होणाऱ्या सुटकेसाठी हा एक स्पष्ट शब्दोच्चार होता. तो निघून जाताना त्याने त्याची पत्नी विद्याकडे क्वचितच पाहिले. तिला मागे सोडून जणू ती एक सजावटीची वस्तू होती, जी आता त्याला हव्या असलेल्या उत्सवाच्या वातावरणात बसत नव्हती. आदित्यची उदासीनता जवळजवळ स्पष्ट होती, एक दुर्लक्ष ज्यामुळे विद्याचे सौंदर्य अप्रत्यक्ष प्रकाशाखाली शांत उदासीनतेच्या पुतळ्यात रूपांतरित झाले. नीरजला त्याच्या मित्राबद्दल तिरस्काराची भावना जाणवत होती. नैतिकतेमुळे नाही, तर अशा वाया जाणाऱ्या मौल्यवानतेसमोर समजण्याच्या अभावामुळे. विद्या बाल्कनीत स्थिर उभी होती. तिच्या छायाचित्र चंद्रप्रकाशात चमकणाऱ्या शुद्ध रेशमी साडीत लपेटलेला होता. महाराष्ट्राचे खोल रंग समुद्राच्या अंधारात विलीन होत होते. ती त्या थंड वातावरणाच्या विरुद्ध होती. तिची दालचिनीची कातडी आणि बदामाच्या आकाराच्या डोल्यांत एक चैतन्य होते, जे आधुनिक डिझाईनने पूर्णपणे दाभण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नीरजने बराच वेळ तिचे निरीक्षण केले. तिचे खांदे कसे थोडेसे थरथरत होते हे त्याने पाहिले. एक अशी गोष्ट जी इतरांच्या असुरक्षितता वाचण्याचे व्यसन नसलेल्या कोणालाही लक्षात येणार नाही. त्याला माहीत होते की तिचे अश्रू शांत होते. मुंबई समाजाने तिच्यावर लादलेल्या ट्रॉफी वाईफ मास्कच्या मागून निराशेचा ओघ वाहत होता. त्याच क्षणी टायकूनला आर्थिक बाजाराशी काहीही संबंध नसलेल्या एड्रेनालाईनची पहिली लाट जाणवली. रेजिन फ्लोअरवर शांत पावले टाकत नीरज बाल्कनीच्या उघड्याजवळ पोहोचताच तापमानात घट जाणवली, जिथे समुद्राची वारा वाहत होता. विद्यावल्ली नाही, परंतु तिची मुद्रा अचानक कडक झाली. जणू काही तिला यजमानाची चुंबकीय आणि आक्रमक उपस्थिती तिच्या वेदनांच्या खाजगी जागेवर आक्रमण करत असल्याचे जाणवत होते. तिचा परफ्यूम, खरिया चंदनाचे लाट आणि चमेलीचे मादक मिश्रण लाटांमधून येणाऱ्या खाऱ्या हवेशी झुंजत होता. असे वातावरण तयार करत होता, जे काल आणि अवकाशात लटकलेले दिसत होते. नीरज तिच्यापासून फक्त इंच अंतरावर थांबला. तिच्या परिपूर्णपणे कोरलेल्या गालावरून वाहणाऱ्या अश्रूच्या माग पाहण्यासाठी. प्रेमासह सर्व काही मालमत्तेसारखे विकले जात असलेल्या जगात शुद्धतेचे प्रतीक. एकही शब्द न बोलता त्याने त्याचे निर्दोषपणे तयार केलेले जेनकेट काढून विद्याच्या खांद्यावर ठेवले. हा हावभाव संरक्षणात्मक आणि खोलवर मालकीचा होता. नीरजच्या शरीराच्या तापमानाशी अजूनही भारीत असलेल्या कापडाच्या उबदारपणामुळे तिने थरथरत्या उसासा सोडला. रात्रभर तिला नाकारलेल्या लक्षापुढे एक छोटीशी शरण गेली. त्याच्या हातांचा कोट तिच्या त्वचेवर ठेवण्याचा दृढ स्पर्श जाणवत विद्याने शेवटी तिचा चेहरा वलवला. नीरजच्या नजरेला भेटली, ज्यामध्ये पहिल्यांदाच्या व्यावसायिक शार्कची थंडता नव्हती, परस्पर ओळखीची एक झलक आली. अचानक जाणीव झाली की ते दोघेही हस्तिदंती मनोरर्यात विलासी कैदी आहेत, जे त्यांना खऱ्या मानवी उबदारपणा देत नव्हते. नीरजचे हात तिथेच राहिले, हलकेच तिच्या खांद्यावर. त्याची बोटे अनैच्छिकपणे तिच्या साडीच्या रेशमी आणि विद्याच्या मानेवरील मऊ त्वचेवर आदळत होती, ज्यामुळे एक दृश्यमान थरथर कापत होती. त्यांच्यातील विद्युत ताण मुंबईच्या रात्रीच्या आर्द्रतेइतकाच दाट होता. एक अदृश्य शक्ती जी नीरज
आणि आदित्य यांच्यातील दशकांच्या मैत्रीकडे दुर्लक्ष करत होती. त्याने तिच्या परिपूर्णतेचा मुखवटा पूर्णपणे चुरघळलेला पाहिला. तो एक स्त्री दिसली जी दुर्लक्षित झाल्यामुळे थकली होती. स्टेटस सिम्बॉलपेक्षा काहीतरी जास्त पाहण्याची तहानलेली होती. नीरजला त्या शांततेत फक्त सांत्वनाच्या शब्दांपेक्षा काहीतरी जास्त भरण्याची प्राथमिक इच्छा वाटली, असे काहीतरी जे त्यांच्या भोवती असलेल्या निषिद्धतेच्या अडथळ्याला तोडू शकेल. त्याने हात वर केला आणि अंगठ्याच्या टोकाने विद्याच्या चेहऱ्यावर अजूनही राहिलेले अश्रू पुसले. एक स्पर्श जो आवश्यकतेपेक्षा फक्त एक सेकंद जास्त काळ टिकला. तिची त्वचा ओलसर आणि उबदार होती. छतावर वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या अगदी विरुद्ध आणि शारीरिक संपर्कामुळे दोघांचेही श्वासोच्छ्वास जलद झाले. विद्या मागे हटली नाही. त्याऐवजी ती त्याच्या स्पर्शाकडे थोडीशी झुकलेली दिसत होती. तिच्या स्वतःच्या गरजेची मूक कबुली आणि त्यांच्यामध्ये नुकतीच पेटलेली ठिणगी. त्या क्षणी तिच्या जिवलग मित्राच्या पत्नीचे रक्षण करणारे सन्मानाचे संहिता वाढत्या. इच्छेसमोर कोणतेही खरे मूल्य नसलेले नोकरशाही नियम वाटले. खालील शहराचा उन्माद चालूच होता, परंतु जगाच्या शिखरावर फक्त ऐकू येणारा आवाज म्हणजे सामाजिक परंपरांचे उल्लंघन करण्याचा निर्णय घेतलेल्या दोन हृदयांचा धडधडणारा लय. नीरजला जाणवले की ही स्त्री तिच्या दडपलेल्या कलात्मक बुद्धिमत्तेसह आणि अढळ प्रतिष्ठेसह त्याच्या संपूर्ण व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात त्याला आलेले सर्वात धोकादायक आणि रोमांचक आव्हान आहे. तो तिला फक्त शारीरिकरित्या ताब्यात घेऊ इच्छित नव्हता. तो रेशमी आणि परंपरांच्या थरांखाली लपलेले प्रत्येक रहस्य उलगडू इच्छित होता. त्याच्या प्रतिष्ठेला किंवा नशिबाला काहीही किंमत मोजावी लागली तरी. तो नेहमीच दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असलेल्या भावनिक एकाकीपणाला विद्याच्या भरलेल्या डोळ्यांत एक परिपूर्ण आरसा सापडला, ज्यामुळे एक असे बंधन निर्माण झाले जे विनाश न करता तोडणे अशक्य होते. पेंटहाऊसच्या महागड्या शांततेची जागा एका आतील कंपनाने घेतली. बाल्कनीत त्या संधीसाधू भेटीपूर्वी दाखवलेल्या जडत्वाकडे त्यांचे जीवन कधीही परत येणार नाही याची जाणीव नीरजला झाली. नीरजला तिच्या डोळ्यात संघर्ष दिसला. प्रेम मिळवण्याच्या तहानशी झुंजणाऱ्या विश्वासघाताची भीती दिसली आणि या बदलासाठी तो उत्प्रेरक आहे हे समजून त्याला एक गडद समाधान वाटले. विद्या आत्म्यांची चित्रकार होती आणि तो जोखीम गुंतवणूकदार होता. एकत्र ते असे चित्र रंगवणार होते जे मुंबईचा रूढीवादी समाज कधीही माफ करणार नाही किंवा विसरणार नाही. त्याचा स्पर्श तिच्या हातावर हलुवारपणे सरकला, ज्यामुळे महागड्या कापडाला झालून टाकणारी उष्णता निर्माण झाली, जी परतफेड स्वीकारणार नाही अशा अपराधाची सुरुवात होती. प्रत्येक सेकंदाबरोबर जवळीक अधिकाधिक असह्य आणि आवश्यक होत गेली, एक व्यसन जे नीरजच्या इंद्रियांना जबरदस्त आणि तात्काळ व्यापू लागले. ती तिच्या घशाच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. ती त्याला शक्ती किंवा भौतिक संपत्ती कोणत्याही प्रदर्शनापेक्षा जास्त आकर्षित करणारी शारीरिक असुरक्षितता लक्षात आली. विद्या ही त्याच्या धातूच्या पवित्र स्थानातून हरवलेला मानवी घटक होता. तो तेजस्वी रंग जो त्याच्या जीवनाच्या किमान रचनेने नेहमीच राखाडी रंगाच्या छटांनी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता. नीरजला माहीत होते की ती रेषा ओलांडून तो स्वतःच्या जगाविरुद्ध युद्ध पुसत असेल, परंतु त्याच्या कोटाखाली विद्याचे दर्शन हा आता खरोखर महत्त्वाचा एकमेव ट्रॉफी होता. खोलीभोवती विखुरलेल्या अमूर्त कलाकृतींवरून चंद्रप्रकाश परावर्तित झाला, परंतु तिच्या चेहऱ्यावर आता असलेल्या इच्छा आणि अपराधीपणाच्या अभिव्यक्ती इतके गुंतागुंतीचे किंवा आकर्षक काहीही नव्हते. विद्या या शोधावर प्रक्रिया करत असल्याचे दिसत होते की तिच्या पतीचा सर्वात चांगला मित्र हा एकमेव पुरुष आहे जो तिच्या आत्म्याला विलासाच्या थरांमधून पाहू शकतो. विश्वासघात अजून कृतीत पूर्ण झाला नव्हता, पण त्या तीव्र नजरेच्या देवाणघेवाणीत भावनिक विश्वासघात आधीच दोघांसाठी एक अटल वास्तव बनला होता. आदित्य स्वस्थ पाट्यांमध्ये आपले जीवन वाया घालवत आहे हे विचारून नीरजला जवळ क्रूर आनंद झाला. तर खरा खजिना येथेच आहे. त्याच्या निषिद्ध स्पर्शाला शरण जात आहे. वारा जोरात सुरू झाला. त्याच्यासोबत येणाऱ्या पावसाचा सुगंधही येत होता.
पण दोघेही वातानुकूलित खोलीच्या सुरक्षिततेत प्रवेश करण्यास पुढे सरकले नाहीत, उघड्या बाल्कनीच्या धोकादायक प्रदर्शनाला प्राधान्य देत. नीरजच्या हातांनी आता तिची कंबर तिच्या जेनकिटवर हलकेच धरली. वर्चस्वाचा हावभाव जो विद्याने धक्का आणि खोल आतड्यांसंबंधी आरामाच्या मिश्रणाने स्वीकारला. तिने त्या माणसाकडे पाहिले ज्याला ती नेहमीच एक थंड, अधिकृत व्यक्ती म्हणून पाहत होती आणि तिला कोणत्याही सुरक्षिततेच्या झाल्याशिवाय उडी मारण्यास आमंत्रित करणारी उत्कटतेची एक अथांगता आढळली. घरातील दडपशाही शांतता आणि त्यांच्यामध्ये निर्माण होणारे वादळ यांच्यातील फरक त्यांच्या परिपूर्ण जीवनाच्या पतनाचे परिपूर्ण रूपक होते. नीरजने आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणला. तिच्या त्वचेतून येणारी उष्णता जाणवत होती, एक किरणोत्सर्ग जो त्याने स्वतःभोवती बांधलेल्या बर्फाळ भिंतीला वितळवत होता. त्याला जे वाटले ते व्यक्त करण्यासाठी त्याला शब्दांची गरज नव्हती. त्याच्या नजरेतील तीव्रता स्पष्टपणे दर्शवत होती की त्या क्षणापासून ती आता एकटी राहणार नाही. विद्याने डोळे बंद केले. इच्छाशक्तीची भावना तिला एका चादरीसारखी आच्छादित करू दिली. जरी तिला माहीत होते की सामाजिक विनाश पूर्ण करण्याचा हा सर्वात जलद मार्ग आहे. नीरजचा एड्रेनालाईन त्याच्या शिखरावर पोहोचला. ही भावना त्याने कधीही घेतलेल्या कोणत्याही खाजगी अधिग्रहणापेक्षा किंवा प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या शत्रुत्वाच्या अधिग्रहणापेक्षा खूपच शक्तिशाली होती. त्या चित्रपटगृहात दोन वैयक्तिक साम्राज्यांचे भवितव्य एका अपघाती स्पर्शाने आणि कोरड्या अश्रूने ठरवले जात होते. हे सिद्ध करत होते की आत्म्याला तृप्त करण्यासाठी शक्ती कधीही पुरेशी नसते. त्यांच्या भोवती असलेली भौतिक विलासिता अचानक लहान आणि क्षुल्लक वाटली, जी त्रिगुणांच्या सावलीत नुकतीच फुललेली कामुक आणि भावनिक जोडणीच्या विशालतेसमोर. नीरजला माहीत होते की बुद्धिबलाच्या खेळाचे स्वरूप बदलले आहे आणि आता तो त्या एकमेव महिलेचे मन जिंकण्यासाठी खेळेल जिने त्याला कधीही काहीतरी खरे वाटून दिले होते. विद्यालाही आता हे जाणवू लागले होते की तिचे स्वातंत्र्य खूप महागात पडले आहे. परंतु आदित्यच्या दुर्लक्षामुळे ती कितीही किंमत मोजण्यास तयार होती. मोह आणि पापाचे वातावरण निर्माण झाले होते आणि मुंबईची रात्र त्या पहिल्या संबंधाचे रहस्य लपवून ठेवणार होती, ज्यामुळे भारतीय उच्चभ्रूंच्या निष्क्रिय शांततेच्या विनाशकारी शक्तीने नाश होण्याची भीती होती. नीरजने शेवटचे एकदा विद्याकडे पाहिले आणि थोडेसे मागे वळून पाहिले, कारण त्याला माहीत होते की कलह आणि इच्छा यांचे बीज सुपीक जमिनीत रोवले गेले आहे, जे रंगात फुटण्यास तयार आहे. जर तुम्ही नीरजच्या जागी असता तर तुम्ही काय कराल? तुमचे मसालेदार उत्तर कमेंटमध्ये द्या. त्यानंतरच्या दिवसांत नीरजच्या दिनचर्येत एका मूक ध्यासाचा समावेश झाला, कारण त्याने विद्याच्या हृदयात दडलेले रहस्य उलगडण्यासाठी त्याच्या विशाल बुद्धिमत्तेच्या झाल्याचा वापर केला. त्याला आढळले की तिने शहराच्या एका ओसाड भागात एक लपलेला स्टुडिओ ठेवला होता, एक आश्रयस्थान जिथे तिला सार्वजनिक ठिकाणी वापरण्यास मनाई असलेले रंग जिवंत झाले. नीरज सावलीत असलेल्या ठिकाणी वारंवार येऊ लागला. तिच्या रंगांना अशा उत्कटतेने पाहत होता की तिच्या पतीने कधीही समजून घेण्याची किंवा लक्षात घेण्याची तसदी घेतली नव्हती. प्रत्येक गुप्त भेटीसह त्याची इच्छा वाढत गेली. विद्याला तिच्या सर्वात प्रामाणिक अवस्थेत तिच्या हातावर रंगाचे डाग आणि पूर्ण स्वातंत्र्याची अभिव्यक्ती पाहून त्याला चालना मिळाली. तो तिच्या कारकिर्दीत गुप्तपणे गुंतवणूक करू लागला, मध्यस्थांकडून तिची कामे खरेदी करू लागला आणि आंतरराष्ट्रीय गॅलरीमध्ये प्रदर्शने आयोजित करू लागला, जेणेकरून तिला स्वतःवर चमकण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास मिळेल. तिने मिळवलेले प्रत्येक यश म्हणजे नीरजने भिंतीवरून काढून टाकलेली एक वीट होती, जी तिला निष्काळजी आणि अहंकारी आदित्यसोबतच्या तिच्या दुःखी विवाहात बांधून ठेवली. तो फक्त तिचा प्रियकर होऊ इच्छित नव्हता, तो तिच्या मुक्ततेचा शिल्पकार बनू इच्छित होता, कृतज्ञतेचे आर्ण निर्माण करू इच्छित होता, जे भावनिक आणि लैंगिक संबंधांच्या खोलवर रूपांतरित होईल. विद्याला तिच्या रहस्यमय उपकारकर्त्यावर संशय येऊ लागला, परंतु या रहस्यामुळे नीरजची व्यक्तिरेखा तिच्या दैनंदिन विचारांमध्ये आणखी आकर्षक आणि अप्रतिरोधक बनली. नीरजच्या आदित्यच्या घरी भेटी अधिकाधिक होऊ लागल्या. नवीन गुंतवणूक आणि व्हेंचर कॅपिटल फर्मसाठीच्या धोरणांवर चर्चा.
करण्याच्या बहाण्याने ते दोघे एकत्र धावत होते. तथापि त्याची नजर विद्याला कधीच सोडून गेली नाही. खोलीतील प्रत्येक हालचालीवर अशा तीव्रतेने लक्ष ठेवून होती की ज्यामुळे खोलीचे तापमान काही अंशांनी वाढले. स्वतःच्या अहंकाराने आणि त्याच्या सांसारिक जीवनातील विचलिततेमुळे आंधला झालेला आदित्य प्रत्येक कॅज्युअल डिनरला निषिद्ध, संवेदी रणांगणात रूपांतरित करणाऱ्या विद्युत ताणाची जाणीव करू शकला नाही. नीरजला त्याच्या बेफिकीर मित्राचे निरीक्षण करण्यात एक विकृत आनंद वाटत होता. त्याचवेळी विद्या शेवटी सर्वोच्च बंडाच्या कृतीत त्याच्या बाहूंना शरण जाईल अशा क्षणांची कल्पना करत होता. पावसाळ्यातील दुपारी नीरज तिच्या स्टुडिओमध्ये अचानक दिसला. तिला जांभल्या आणि वादळी राखाडी रंगाच्या छटांमध्ये मुंबईच्या समुद्राचे चित्रण करणाऱ्या कॅनव्हासच्या मध्यभागी सापडले. विद्या तिथे त्याला पाहून थिजली. तिच्या सर्वात निषिद्ध स्वप्नांमध्ये वास्तव्य करणारा माणूस तिच्या रंग आणि रहस्यांच्या अभयारण्यात प्रवेश करत होता आणि तिला आव्हान देऊ शकत नव्हता. ताज्या रंगाचा वास त्याच्या कोलोनमध्ये मिसळला होता, ज्यामुळे एक संवेदी कॉकटेल तयार झाला, ज्यामुळे हवा जवळजवळ स्थिर झाली, ज्यामुळे असुरक्षित आणि आता उघड्या कलाकाराला श्वास घेणे कठीण झाले. नीरज चित्राकडे गेला. त्याच्या स्वतःच्या पेंटहाऊसला सजवलेल्या महागड्या कलाकृतींपैकी कोणत्याही कलाकृतींसाठी त्याने कधीही दाखवलेला आदराने त्या स्थिर ओल्या पृष्ठभागाला स्पर्श करत होता. तो कुजबुजत प्रशंसा करत होता, जे केवळ तंत्राबद्दलच नाही तर प्रत्येक ब्रशस्ट्रोकमध्ये तिने ओतलेल्या आत्म्याबद्दल बोलत होते, ज्यामुळे विद्याला त्याच्या वाढत्या आकलनासमोर नग्न वाटले. प्रत्येक शब्दासोबत कामुक संबंध वाढला. त्यांच्यामध्ये तरंगणाऱ्या गुप्त हेतूंनी भरलेले जे स्थिर वीज एका घातक आणि निश्चित स्पर्शात सोडण्यासाठी तयार होते. विद्याने व्यावसायिक अंतर राखण्याचा प्रयत्न केला, परंतु नीरजची शारीरिक जवळीक एक शक्तिशाली चुंबक होती, जी तिला धोक्याच्या आणि उत्साहाच्या क्षेत्रात ओढली गेली, ज्याचा शोध घेण्याचे तिने कधीही धाडस केले नव्हते. तिने दाखवलेले परिपूर्ण सार्वजनिक जीवन आणि तिच्या स्टुडिओमध्ये आता स्पंदित होणारा कच्चा उत्साह यांच्यातील फरक असह्य आणि स्वादिष्ट होता. नीरजने वर्णन केले की त्याने तिला त्या चित्रात कसे पाहिले, सामाजिक परंपरांच्या चौकटीत अडकलेली निसर्गाची शक्ती आणि तिच्या डोळ्यात इच्छाशक्तीची चमक त्याच्या खोलवरच्या संशयांना पुष्टी देणारी होती. तो स्वतःच्या जोखमींच्या कथा सांगू लागला. व्यवसायातील ॲड्रेनालाईनची तुलना त्यांनी बांधलेल्या सर्व गोष्टी नष्ट करू शकणाऱ्या एखाद्या गोष्टीत अडकण्याच्या भीतीशी केली. खोटे त्यांच्या नात्याचे इंधन बनले होते, एक औषध जे त्यांना सतर्क आणि प्रत्येक गुप्त भेटीसाठी निर्णय घेणाऱ्या समाजाच्या नाकाखाली देवाणघेवाण होणाऱ्या प्रत्येक संदेशासाठी भुकेले ठेवत. असे विद्याला वर्षानुवर्षे पहिल्यांदाच जिवंत वाटले, जरी तिला माहीत होते की नीरजकडे जाणारे प्रत्येक पाऊल हे येऊ घातलेल्या घोटाळ्याकडे एक पाऊल आहे. गर्दीच्या पार्ट्यांमध्ये एकमेकांशी झालेल्या भेटीगाठी आणि आकस्मिक स्पर्शांमुळे त्यांनी स्वतःची भाषा विकसित करण्यास सुरुवात केली, जी केवळ दीर्घकाळ टिकणारी आंतरिक आग पेटवण्याइतकी टिकली. नीरजने टेलियरमध्ये दुर्मिळ रंगद्रव्ये आणि उत्तम कापड यासारख्या छोट्या छोट्या सुखसोयी आणल्या, ज्या भेटवस्तू तो तिला देण्यास तयार असलेल्या आनंदाच्या जगाचे रूपक होते. विद्याचा प्रतिकार कमी होत चालला होता. त्याची जागा एका ज्वलंत कुतूहलाने घेतली होती की ज्या माणसाला तिचे पूर्णपणे आणि खोलवर कौतुक आहे अशा माणसाचे असणे कसे असेल. तिला नीरजमध्ये केवळ एक संरक्षकच नव्हता, तर तिच्या पतीने नेहमीच त्याच्या दुर्लक्षाने पुसून टाकण्याचा प्रयत्न केलेल्या ओळखीच्या शोधात एक साथीदारही दिसला. पकडले जाण्याच्या भीतीने प्रत्येक संवादात एक मसालेदार छव जोडली. ट्रिप्लेक्स आणि टेलियरला मोहाच्या खेळाच्या सेटिंगमध्ये रूपांतरित केले, जिथे शक्य तितके दावे होते. नीरजला माहीत होते की तो मित्रांमधील सन्मानाच्या संहितेचा विश्वासघात करत आहे, परंतु आदित्यने विद्याकडे केलेले दुर्लक्ष त्याच्यासाठी नंतरच्या कोणत्याही कृतीला समर्थन देणारा मूल विश्वासघात होता. सामाजिक परिपूर्णतेच्या आवरणाखाली ते बांधत असलेले निंदनीय खाजगी जीवन त्याने पाहिले. खरी विद्या ओळखणारी
एकमेव व्यक्ती असल्याच्या त्याला एक गर्द समाधान वाटत होता. जग जे पाहते आणि त्यांना जे वाटते ते यांच्यातील तणाव त्यांच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू बनला होता. इतर कोणत्याही आर्थिक किंवा व्यावसायिक ध्येयाला ग्रहण करत होता. नीरजचा मोह केवळ शारीरिकच नव्हता तर बौद्धिक आणि भावनिक होता. विद्याभोवती एक असे लक्ष होते ज्यामुळे तिला दर सेकंदाला जगातील सर्वात महत्त्वाची स्त्री वाटत होती. त्याने तिला तिच्या आराम क्षेत्राबाहेर पाऊल टाकण्याचे, निषिद्ध गोष्टी रंगवण्याचे आणि तिच्या सामाजिक आणि कौटुंबिक जातीच्या कायद्यांनुसार अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या गोष्टींची इच्छा करण्याचे आव्हान दिले. विद्या तिच्या लग्नाच्या नैतिक अढास नवीन डोळ्यांनी पाहू लागली. तिला हे जाणवले की तिच्यावर प्रेम नसलेल्या पुरुषाशी असलेली निष्ठा ही आध्यात्मिक आत्महत्येचा एक प्रकार आहे. नीरजची इच्छा हे तिचे पुनरुत्थान होते, एक ज्योत जी तिला रिकाम्या आणि थंड देखाव्याच्या जीवनाशी बांधलेल्या सोन्याच्या साखळ्या जाळून टाकण्याचे वचन देते. स्टुडिओमधील संभाषणे अधिकाधिक जवळीकपूर्ण होत गेली. त्यांनी मुंबईच्या उर्वरित ढोंगी जगापासून पूर्णपणे गुप्त ठेवलेल्या दडपलेल्या इच्छा आणि कल्पनांचा शोध घेतला. नीरजने तिच्या स्पर्शाची कल्पना कशी केली हे सांगितले तर विद्याने कबूल केले की तिच्या रिकाम्या खोलीत एकाकी रात्री त्याच्या आवाजाचा आवाज तिला कसा त्रास देत असे. शारीरिक रसायनशास्त्र ही निसर्गाची एक शक्ती होती, एक वादळ जे शांतपणे निर्माण होते, परंतु अशा शक्तीसह जे त्याच्या मार्गातील कोणत्याही अडथळ्याला दूर करण्याची धमकी देत होते. ते नशिबाशी धोकादायक खेळ खेळत होते आणि या निषिद्ध प्रवासाच्या कलसापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोघेही मागे हटण्यास तयार नव्हते. आदित्यला विद्यामध्ये बदल, एक नवीन आत्मविश्वास आणि तिच्या डोळ्यात एक चमक दिसू लागली ज्याचे श्रेय तो त्याच्या अहंकाराने त्याच्या स्वतःच्या पार्ट्या आणि व्यावसायिक व्यवहारांच्या यशाला देत होता. तो कल्पनाही करू शकत नव्हता की त्याचा सर्वात चांगला मित्र त्याच्या उलट्या विचलित नाकाखाली त्याच्या पत्नीचे हृदय आणि आत्मा शांतपणे छोरत आहे. नीरजला आदित्यच्या अंधत्वाबद्दल वाढता तिरस्कार वाटत होता. त्याच्या जोडीदाराच्या विश्वासाचा वापर करून तो आता ज्या स्त्रीला योग्य मानत होता तिच्यासोबत आणखी वेळ घालवत होता. सांगितलेले प्रत्येक खोटे हे इच्छेचा विजय होता. एक पुष्टी की उत्कटता कधीही स्वाक्षरी केलेल्या कोणत्याही सामाजिक किंवा कायदेशीर करारापेक्षा अधिक मजबूत होती. मुंबईच्या उच्चभ्रू लोकांच्या कॉरिडॉरमध्ये कुजबूज सुरू होताच नीरज आणि विद्या यांच्यात वाद वाढले, पण विश्वासघाताच्या उत्साहामुळे नीरज आणि विद्या आणखी जवळ आले. ते लक्झरी हॉटेल्समध्ये खोट्या नावांनी भेटले. ज्या परिस्थितीत ते स्वतःला सापडले त्यापेक्षा तात्पुरते आणि अस्थिर वातावरणात कामुक तणावाचा शोध घेत होते. नीरजला प्रत्येक भेटीत खात्री पटली की विद्या ही त्याच्या आयुष्यातील एकमेव खरी गोष्ट आहे जी प्लास्टिक आणि अर्थहीन कॉर्पोरेट यशाची आहे. तिला त्याच्या शरीरात एक सुरक्षित आश्रय सापडला जो तिच्या लाखो डॉलर्सच्या घराने वर्षानुवर्षे निष्क्रिय लग्नात कधीही देऊ शकला नव्हता. गुप्त उत्साहाच्या रात्री आणि कॉर्पोरेट व्यवसायाच्या दिवसांमधील फरकामुळे नीरजच्या विवेकबुद्धीची परीक्षा झाली, परंतु तो या अत्यंत आणि सततच्या दबावाखाली भरभराटीला आला. त्याने आपल्या शक्तीचा वापर करून विद्याला कोणत्याही सुरुवातीच्या संशयापासून वाचवले. सामाजिक कथेत असे बदल केले की त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे व्यावसायिक आणि कलात्मक संरक्षणावर केंद्रित वाटला. तथापि सार्वजनिक ठिकाणी तो ज्या पद्धतीने तिच्याकडे पाहत होता, एका सेकंदाच्या अंशासाठी दडपलेल्या इच्छेची भाषा जाणणाऱ्या कोणत्याही निरीक्षकाला सत्य उघड करत होता. खेळ एका अशा टप्प्यावर पोहोचला होता जिथे खोटेपणा आता त्यांनी एकत्र बांधलेल्या गोष्टींच्या शक्तीला रोखण्यासाठी पुरेसा राहणार नव्हता. विद्याने नीरजचे चित्र रंगवण्यास सुरुवात केली. त्याच्या आत्म्याची जटिलता अशा रंगांमध्ये टिपली जी फक्त तिलाच एका व्हेंचर कॅपिटल मिएंकनेटच्या कवचामागे दिसू शकत होती. ही कामे तिच्या आत्म्याच्या समर्पणाचा अंतिम पुरावा होती, ज्या रूढीवादी समाजाच्या सर्व नियमांना झुगारून देणाऱ्या प्रेमाचा मूर्त पुरावा होता, ज्यामध्ये ते वाढले आणि आकारले गेले. नीरजला या चित्रांमध्ये स्वतःची मुक्तता दिसली याचा पुरावा होता
की तो खऱ्या अर्थाने दुसऱ्या व्यक्तीमध्ये भीती किंवा मत्सराच्या पलीकडे काहीतरी प्रेरित करण्यास सक्षम आहे. त्यांच्यातील संबंध भौतिकतेच्या पलीकडे गेला आणि दोन आत्म्यांचे एक संघ बनले जे त्यांच्या श्रीमंत जीवनाच्या भावनिक वाळवंटात एकमेकांना सापडले. पकडले जाण्याची भीती, सतत एकत्र राहण्याची गरज होती. एक व्यसन ज्यामुळे त्यांना त्यांच्या पदासाठी वाढत्या धाडसी आणि धोकादायक जोखीम पत्करण्यास प्रवृत्त केले. नीरजने विद्याला तिच्या एकल प्रदर्शनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळाव्यात यासाठी स्वतःच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली, जे पहिले तिचे खरे नाव लोकांसमोर आणेल. त्याला माहीत होते की ही घटना त्याच्या रणनीतीचा कलस असेल आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटाची सुरुवात असेल, जसे त्याला माहीत होते. परंतु या संधीने त्याला घाबरवले नाही. जो माणूस नेहमी जोखीम मोजत असे, त्याच्यासाठी विद्यावरील प्रेम हा एकमेव जुगाड होता, जो तो आवश्यक गोष्टी मिळविण्यासाठी सर्व काही गमावण्यास तयार होता. त्यांचे संभाषण लहान होते, परंतु एका अशा विजेने भरलेले होते ज्यामुळे शांतता अनावश्यक होती, कारण त्यांच्या शरीरांनी त्या सावलीत जे काही बोलायचे आहे ते आधीच कळवले होते. तुम्हाला माहिती आहे का आपण काय करत आहोत? तिने एकदा विचारले. फक्त एका चुंबनाने उत्तर दिले गेले, ज्यामध्ये आयुष्यभर दडपशाही आणि एकाकीपणाची सर्व निकड होती. नीरजने सुरक्षिततेचे आश्वासन दिले नाही, परंतु त्याने तीव्रतेचे आश्वासन दिले. विद्याला तिच्या लग्नाच्या सर्वात वाईट क्षणांमध्ये आदित्यशी असलेल्या कोणत्याही स्थिरतेपेक्षा जास्त हवे होते. परिपूर्ण सार्वजनिक जीवन निंदनीय खाजगी जीवनाशी अशा प्रकारे टक्कर देणार होते की ज्यामुळे मुंबई समाजाची रचना कायमची बदलून जाईल. व्यावसायिक जीवनाच्या वेळी तणाव असह्य पातळीवर पोहोचला, जिथे नीरज आणि विद्याला इतरांच्या सावध नजरेखाली फक्त दूरचे ओळखीचे असल्यासारखे वागण्यास भाग पाडले गेले. प्रत्येक शब्दाची देवाणघेवाण एक गुप्त कोड होती. प्रत्येक सभ्य हास्य एक मुखवटा होता, जो पुन्हा एकटे राहण्याची तहान लपवत होता, सर्व बाह्य अपेक्षा आणि निर्णयांपासून दूर. नीरजला त्याच्या मानेवरील जखमेचा थंड घाम जाणवला, परंतु विद्याच्या नजरेने त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात महागड्या मोहाचा खेळ सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेले धैर्य दिले. ते दोन कुशल खेळाडू होते, परंतु बोर्ड एका अशा शक्तीने उलथून टाकणार होते, ज्यावर ते देखील पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नव्हते. भेटण्यापूर्वी दोघांनाही जाणवलेला लैंगिक एकटेपणा आता एका तीव्र भुकेने बदलला होता, जो कोणत्याही प्रकारचा तुकडा स्वीकारत नव्हता. संपूर्ण आणि निश्चित शरणागतीची मागणी करत होता, ज्यामुळे ते दोघेही घाबरले आणि मंत्रमुग्ध झाले. नीरजने आदित्यच्या नैतिक ऱ्हासाला अशी माती म्हणून पाहिले, जिथे खोट्या मैत्रीच्या बंधनांशिवाय विद्यावरील त्याचे प्रेम शेवटी वाढू आणि फुलू शकेल. विद्याला पुन्हा कधीही रेशमी साडी खाली तिचे खरे सार लपवावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी तो आपली भागीदारी, त्याची संपत्ती आणि त्याची प्रतिष्ठा त्याग करण्यास तयार होता. त्याचे रूपांतर पूर्ण झाले. एकाकी शार्क माशापासून रिकाम्या आर्थिक भांडवलाच्या संचयापेक्षा मोठ्या उद्देशाने प्रेरित पुरुषात. विद्या याउलट जगाच्या न्यायाला सामोरे जाण्यास तयार होती, कारण तिला कळले होते की खरा तुरुंग हा घोटाळा नव्हता, तर आदित्यसोबत तिने चालवलेले खोटेपणाचे जीवन होते. प्रलोभनाचा खेळ त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचला होता आणि पुढचा टप्पा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर रक्त, शाई आणि निषिद्ध इच्छेने लिहिलेल्या कथेचा कलस असेल. ते अथांग डोहाच्या काठावर उभे होते, एकमेकांकडे पाहत होते, या खात्रीने की उडी अपरिहार्य आहे आणि पडणे हा प्रवासाचा सर्वात गोड भाग असेल. मुंबईची रात्र त्या क्षणाची वाट पाहत होती, जेव्हा रहस्याचा स्फोट होईल. सर्व सत्य उघड करेल की तिहेरी सावल्या इतके दिवस लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या गुप्त भेटीमधील प्रत्येक श्वास, प्रत्येक स्थिर नजर आणि त्वचेचा प्रत्येक थरथर यामुळे निष्ठा आणि विश्वासघाताबद्दलच्या त्यांच्या विश्वासातील प्रत्येक गोष्ट बदलून टाकणाऱ्या प्रकटीकरणाचा मार्ग मोकळा झाला. इच्छाशक्तीला आता नियम राहिले नाहीत, फक्त तिच्या अंतिम परिणामांपर्यंत जगण्याची निकड होती. त्यांच्या आत्म्याला शुद्ध करण्याचे किंवा त्यांना राखेत बदलण्याचे आश्वासन देणाऱ्या आगीची भीती न बाळगता नीरज आणि विद्या एका उत्तेजक नाटकाचे नायक होते, जे नुकतेच घोटाळा आणि उत्कटतेसाठी
उत्सुक असलेल्या प्रेक्षकांना त्याचे सर्वात गडद आणि सर्वात तेजस्वी रंग दाखवू लागले होते. अंतिम संघर्षासाठी स्टेज तयार झाला होता, जिथे विलासिता आणि क्षय एका असाधारण महिलेच्या भविष्यासाठी एका प्राणघातक द्वंद्वयुद्धात भेटतील. विद्याच्या एकल प्रदर्शनाची सुरुवातीची रात्र मुंबईच्या उच्च समाजाच्या पाया हादरवून टाकणाऱ्या एका प्रकटीकरणाचे आश्वासन घेऊन आली, जी गॅलरीच्या दिव्याखाली जमली होती. वातावरण एका अदृश्य तणावाने दाट होते, जिथे उच्च भ्रूंच्या सुगंधाने प्रदर्शनातील कलाकृतींवर लटकणाऱ्या अपेक्षा आणि निर्णयाच्या धातूच्या वासात मिसळले होते. नीरज एका सुंदर शिकारीसारखा खोलीत फिरत होता. विद्याच्या चित्रांच्या पाहुण्यांवर होणारा परिणाम पाहत होता, तर आदित्य त्याच्या पत्नीच्या प्रतिभेच्या विशालतेला न पाहता शेणपेन प्यायला होता. विद्या चांदीच्या धाग्यांनी बांधलेल्या काल्या रेशमी साडीत तेजस्वी होती. शक्ती आणि असुरक्षिततेची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती, परंतु ती फक्त एकच शोधत होती. के नभा समधून एका मुक्त आत्म्याचे प्रकटीकरण झाले होते, ज्याने हिंसक रंग आणि स्ट्रोकसह गुप्त स्टुडिओ आणि गुप्त बैठकांच्या सावलीत झिंकलेल्या निषिद्ध इच्छा आणि स्वातंत्र्यांची कुजबूज केली होती. आदित्यला हे समजले की चित्रे केवळ सजावटीची मनोरंजन नाहीत, त्यामुळे त्याला वाढती अस्वस्थता, त्याची पत्नी अशा जगात राहते याची उशिरा जाणीव होऊ लागली जिथे त्याला कधीही आमंत्रित केले गेले नव्हते. नीरज त्याच्याकडे गेला, एका गूढ स्मितहास्याने ज्यामध्ये सत्याचा खंजीर लपलेला होता, जो अपमान सर्वात प्रभावी ठरेल अशा क्षणी वापरण्यासाठी तयार होता. हा संघर्ष अपरिहार्य होता. अहंकार आणि वास्तवाचे द्वंद्व जे रूढीवादी भारतीय उच्चभ्रूंच्या शेकडो साक्षीदारांसमोर भिडणार होते, जे कमकुवतपणाचे कोणतेही चिन्ह शोधण्यासाठी उत्सुक होते. अचानक रागाच्या भरात आदित्यने कथेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. एक टोस्ट बनवला, ज्याने विद्याचे काम तिच्या पतीच्या उदारतेने वित्तपुरवठा केलेला मोहक मनोरंजन म्हणून कमी केले. त्यानंतरची शांतता कटू होती. विद्याच्या प्रतिष्ठेला एक उघडा घाव होता, जो नीरज त्याच्या प्रेमाच्या योग्य प्रतिसादाशिवाय बरा होऊ देण्यास तयार नव्हता. तो पुढे आला, त्याच्या जोडीदाराला अशा आवाजाने थांबवले जो संपूर्ण गॅलरीमध्ये गुंजला. एका अधिकाराने ओतला गेला, ज्याने उपस्थितांच्या कुजबुजांना त्वरित शांत केले. हे कंटाळलेल्या पत्नीचे काम नाही, आदित्य, नीरज म्हणाला. त्याची नजर त्याच्या विश्वासघातकी मित्रावर रोखली. हा अशा स्त्रीचा आवाज आहे ज्याला तुम्ही कधीही समजून घेण्याची क्षमता ठेवली नाही. नीरजने जेव्हा जाहीरपणे हे उघड केले की तो विद्याच्या प्रत्येक यशामागे एक अनामिक गुंतवणूकदार होता आणि या घोटाळ्याला रेड कार्पेटच्या मध्यभागी आणले, तेव्हा तणाव शिगेला पोहोचला. विद्याने नीरजकडे धक्का आणि समाधानाच्या मिश्रणाने पाहिले, कारण तिला जाणीव झाली की दोघांसाठीही अंतिम निवडीचा क्षण आला आहे. सुरक्षित परत येण्याची कोणतीही शक्यता नाही. आदित्यने अपमानाने भर घातली. त्यांना देशद्रोही म्हटले आणि लग्नाच्या कायदेशीर आणि सामाजिक करारानुसार विद्याला अजूनही त्याच्याकडे असलेली संपत्ती म्हणून तिला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. नीरज मागे हटला नाही. उलट तो विद्याजवळ गेला आणि तिचा हात धरला. अवज्ञाचा हावभाव ज्याने एका सेकंदात मुंबई समाजाच्या सर्व संशयांना पुष्टी दिली. इच्छा एका भव्य आणि विनाशकारी मार्गाने तर्कशक्तीवर विजयी झाली. नीरजने घोषित केले की विद्या ही एकमेव कारण आहे ज्यामुळे तो अजूनही त्या ओसाड शहरात स्वतःचे अस्तित्व महत्त्व देतो. निषिद्ध उत्कटतेच्या नावाखाली देशातील सर्वात यशस्वी व्यावसायिक भागीदारींपैकी एक कोसळताना प्रेक्षकांनी पाहिले तेव्हा गॅलरीत श्वासोच्छ्वास उधळला गेला. आदित्यने पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण नीरजच्या जबरदस्त शारीरिक उपस्थितीने त्याला रोखले. एक संरक्षक अडथला जो विद्याने तिच्या खऱ्या प्रियकराच्या शरीरावर स्वतःला दाबून स्वीकारला. हा घोटाळा पूर्ण झाला. गॅलरीच्या भिंतींवर लटकलेल्या कोणत्याही चित्राला मागे टाकणारी एक जिवंत कलाकृती, सत्याच्या शोधात असलेल्या दोन पापी लोकांच्या धाडसाने चिन्हांकित. नीरजने सर्वांसमोर कंपनीतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि जाहीर केले की ज्या व्यक्तीचे रक्षण करायचे होते त्याच्या आत्म्याचा नाश करणाऱ्या माणसाकडून नफा मिळवण्यापेक्षा विद्यासोबत गरिबीला प्राधान्य दिले.
त्या कार्यासाठी त्याच्या पूर्ण समर्पणामुळे विद्याला एक अशी शक्ती जाणवली जी तिला कधीच माहीत नव्हती की तिच्यात आहे. एक अशी ऊर्जा जी तिला डोके न टेकवता तिच्या पती आणि समाजाचा सामना करण्याची परवानगी देते. पापाच्या कलस म्हणजे लैंगिक कृत्य नव्हते, तर त्या नियमांचे उल्लंघन होते ज्यांनी लोकांना सोन्याच्या पिंजऱ्यात आणि आरामदायी, फायदेशीर खोट्या गोष्टींमध्ये ठेवले होते. ते आता बहिष्कृत होते, परंतु बहिष्कृत होते ज्यांच्याकडे सजावटीच्या दर्शनी भागांच्या आणि खरेदी केलेल्या भावनांच्या जगात प्रामाणिक राहण्याचे स्वातंत्र्य होते. माझी भागीदारांमध्ये लहान, आक्रमक वाक्यांची देवाणघेवाण झाली. एक संवाद जो आर्थिक आणि सामाजिक सोयीच्या खोट्या पायावर बांधलेल्या मैत्रीच्या माणसात वस्त्रासारखा कापला गेला. तिच्यामुळे तू सर्व काही गमावलेस. आदित्य ओरडला. फक्त नीरचा शांत आणि विनाशकारी उत्तर ऐकू आला. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी काहीतरी अमूल्य मिळवले. विद्याला तिच्या साडीतून नीरजच्या त्वचेची उबदारता जाणवत होती. एक तेजस्वी प्रकाश जो तिला त्या प्रदर्शन कक्षात उपस्थित असलेल्या प्रत्येक पाहुण्याकडून येणाऱ्या थंड निर्णयापासून वाचवत होता. हे रहस्य एका सुपरनोव्हाच्या शक्तीने उलगडले होते. भूतकालाचा नाश करून अनिश्चित भविष्यासाठी मार्ग मोकळा करत होते. परंतु ते भविष्य जे दोघांनाही तीव्रतेने हवे होते. तणाव इतका जास्त होता की जणू काही नायक आणि आश्चर्यचकित आणि उत्सुक प्रेक्षकांमध्ये पसरलेल्या भावनिक आगीने गे नलरीचा ऑक्सिजन गिलंकृत झाला होता. विद्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक नजरेत आता मत्सर आणि निंदा यांचे मिश्रण होते. परंतु तिला आता वर्षानुवर्षे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाच्या मताची पर्वा नव्हती. ती आता नीरजची स्त्री होती, कराराने नाही, तर दोन आत्म्यांच्या परस्पर निवडीमुळे होती ज्यांनी एकमेकांना वेदना आणि निषिद्ध आणि पूर्ण उत्कटतेने ओळखले होते. वरलीतील तिहेरी ती एका अशा जीवनाची दूरची आठवण होती जी तिला आता स्वतःची म्हणून ओळखत नव्हती. एक रिकाम्या कवचासारखी होती जी तिने त्या रात्री कायमची सोडून दिली होती. नीरजला त्याच्या सर्व पुलांना जाळून टाकणाऱ्या व्यक्तीसारखे एड्रेनालाईन जाणवले. क्रूर कॉर्पोरेट जगात त्याच्या मागील कोणत्याही विजयात त्याला कधीही मिळाले नव्हते अशी स्वातंत्र्याची भावना. त्याने विद्याकडे पाहिले आणि तिच्यात त्याचे नशीब पाहिले. आर्थिक हितसंबंधांच्या बुद्धिबलाच्या पटावर एक निर्दयी उद्योजक असण्याची त्याची संधी. अरबी समुद्राच्या वाऱ्याखाली त्या बाल्कनीत जन्माला आलेले कामुक नाते, मुंबईच्या उच्चभ्रू लोकांसमोर धैर्य आणि सार्वजनिक अवघ्याची कमाल अभिव्यक्ती गाठली होती. ते परिणामांना तोंड देण्यास तयार होते, कारण त्यांना माहीत होते की सत्य कितीही वेदनादायक असले तरी जगण्यासारखे जीवन जगण्याचा एकमेव मार्ग आहे. कलादालनात उपस्थित असलेल्या लोकांकडून दुर्लक्ष करणे किंवा शांतपणे पचवणे इतके वास्तविक झाल्यामुळे जमाव पांगू लागला. आदित्य बाहेर पडला, नीरजचा बदला घेण्याचे आणि आर्थिक नाशाचे वचन देत, परंतु त्याच्या धमक्या नुकत्याच अस्तित्वाचे खरे मूल्य शोधलेल्या माणसाला पोकळ वाटल्या. नीरज आणि विद्या खोलीच्या मध्यभागी राहिले, त्यांच्या मुक्तीची कहाणी सांगणाऱ्या चित्रांनी आणि सर्व तार्किक अडचणी त्यांना एकत्र आणणाऱ्या इच्छेने वेढलेले. गेन लरीत परत आलेली शांतता छताच्या शांततेपेक्षा वेगळी होती. ती त्यांच्या खर्या भावनांसाठी रक्तरंजित आणि आवश्यक युद्धानंतर जिंकलेल्या शांततेची शांतता होती. त्यांनी के नवहासमध्ये आलिंगन दिले, छायाचित्रकारांना आणि शेवटच्या पाहुण्यांना दुर्लक्ष करून जे नुकत्याच जन्माला आलेल्या त्या निंदनीय आणि आकर्षक मिलनाची झलक टिप्पण्याचा प्रयत्न करत होते. नीरजच्या विद्याला स्पर्श आता एक वचन होते की तो तिला कधीही त्या सावलीत परत येऊ देणार नाही जिथे आदित्य तिला इतके दिवस ठेवत. तिला त्याचा श्वास तिच्या कानावर जाणवला. एक कुजबुज की जग आता त्यांचे आहे, ते जग कितीही लहान किंवा वेगळे झाले तरी. पापाचा कलस वास्तवाच्या बाप्तिस्म्यात रूपांतरित झाला होता, जिथे प्रेम हा एकमेव कायदा होता जो ते तेव्हापासून पाळण्यास तयार होते. मुंबईतील ती रात्र तिच्या गोंधळ आणि प्रकाशासह आता त्यांच्या प्रवासाची एक असंबद्ध पार्श्वभूमी वाटत होती, जी त्यांच्या सामाजिक वर्गाच्या अपेक्षांपेक्षा खूप दूर होती. नीरजला माहीत होते की पुढचा मार्ग कठीण असेल, कायदेशीर लढाया आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होईल,
परंतु विद्याच्या हातावर असलेल्या भारामुळे त्याला फक्त गरज होती. त्यांनी तर्क, परंपरा आणि भीतीवर मात केली होती. हे सिद्ध केले होते की प्रामाणिकपणाशी जोडलेले इच्छा ही एक क्रांतिकारी शक्ती आहे जी निष्काळजीपणावर बांधलेले कोणतेही साम्राज्य पाडण्यास सक्षम आहे. त्यांचे पाप सत्य होते आणि शिक्षा म्हणजे मुखवटे किंवा सोयीस्कर सब्बींशिवाय त्यांना जे वाटले ते जगण्याचे स्वातंत्र्य. स्पर्श केलेला प्रत्येक इंच त्वचेचा आनंद हा धैर्याचा उत्सव होता. किंमत जास्त होती, याची पावती होती, परंतु मिळालेले मूल्य अगणित आणि शाश्वत होते. विद्याने तिच्या चित्रांकडे पाहिले आणि त्यात तिच्या त्या क्षणापर्यंतच्या प्रवासाचा ट्रेस दिसला. रंगांचा एक मार्ग जो तिला थेट तिच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या बाहूंमध्ये घेऊन गेला होता. नीरजाला वाटले की त्याच्या एकेकाली कुपोषित आत्मा आता त्याच्या थंड, धोरणात्मक गुंतवणूकदारांच्या गणनेबाहेर कधीही कल्पना न केलेल्या जीवनाने भरलेला आहे. संबंध आणि भावनिक बदल पूर्ण झाले होते आणि क्लायमॅक्सने त्या सिनेमॅटिक पेंटहाऊस आणि त्याच्या उजाड माजी रहिवाशांच्या इतिहासावर एक अमिट छाप सोडली होती. दुसऱ्या दिवशी हा घोटाळा मुख्य बातमी बनला होता, परंतु नीरज आणि विद्यासाठी फक्त एकच बातमी महत्त्वाची होती, ती म्हणजे आता जवळजवळ रिकाम्या गॅलरीच्या शांततेत त्यांच्या हृदयाचे संक्रमित ठोके. ते गुप्ततेच्या स्फोटातून वाचले होते आणि सार्वजनिक अपमान आणि परस्पर विश्वासघाताच्या आगीतून चाचणी घेतलेल्या बंधनाने एकत्र येऊन अधिक मजबूत झाले होते. उत्कटता आता निषिद्ध कुजबुज राहिली नव्हती, तर कोणत्याही मानवी गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये प्रेम ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे हे घोषित करणारी एक लढाई होती. तुम्हाला ही कथा आवडते का? एक लाईक द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही शेवट चुकवू नका. आता चला धक्कादायक आणि परिवर्तनकारी निष्कर्षाकडे जाऊया. पुढील आठवडे खटले आणि सामाजिक एकाकीपणाचे वादळ होते, कारण मुंबईतील उच्चभ्रूंनी नीरज आणि विद्यासाठी त्यांचे दरवाजे अथक वेगाने बंद केले. आदित्यने त्याच्या सर्व प्रभावाचा वापर करून त्याच्या माजी जोडीदाराला आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. असे खटले दाखल केले ज्यामुळे नीरजने दशकांच्या कठोर परिश्रमातून उभारलेल्या मालमत्तेचा बराचसा भाग गोठवला. तथापि सर्वांना आश्चर्य वाटले की नीरजने प्रत्येक नुकसानाला शांततेने तोंड दिले. त्याच्या भौतिक सुखसोयींची विल्हेवाट लावली. त्याच उदासीनतेने ज्ञाने त्याने पूर्वी जबरदस्तीने त्या मिळवल्या होत्या. त्याने वर्लीतील सिनेमॅटिक ट्रिप्लेक्स पेंटहाऊस विकले. ते धातूचे अभयारण्य आता असे जीवन दर्शविते जे त्याला आता राहायचे नव्हते किंवा भावनिकदृष्ट्या टिकवायचे नव्हते. कॉर्पोरेट जगताच्या शिखरावरून नीरजचे पतन विद्याच्या आध्यात्मिक उन्नतीसोबत झाले. ज्ञाने शेवटी त्या ढोंगी आणि निर्णय घेणाऱ्या समाजाच्या मान्यतेच्या गरजेपासून मुक्तता मिळवली. त्यांनी आदित्यविरुद्ध सूड उगवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्यांना हे माहीत होते की त्यांच्या माजी मित्रासाठी सर्वात मोठी शिक्षा म्हणजे पूर्वी त्यांना एकत्र केलेल्या समान सामान्यपणा आणि भावनिक शून्यतेत राहणे. पात्रांचे परिवर्तन दृश्यमान होते. नीरजने कंटाळवाणेपणा आणि श्रेष्ठतेची अभिव्यक्ती गमावली. त्याऐवजी पैशाने कधीही विपुल प्रमाणात खरेदी करता येणार नाही अशा उद्देश आणि शांतीच्या देखाव्याने त्याची जागा घेतली. विद्याने महागड्या रेशमी साड्या सोडून साध्या कपड्यांना प्राधान्य दिले ज्यामुळे तिला तिच्या नवीन कलात्मक निर्मिती आणि प्रकल्पांवर मुक्तपणे काम करता आले. त्यांनी मुंबई सोडून जाण्याचा निर्णय घेतला. महानगराच्या चैतन्यशील गोंधळाचा त्याग करून कोकणच्या शांत किनाऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला, जिथे अरबी समुद्र वालूला स्पर्श करत होता आणि वर्लीमध्ये अस्तित्वात नसलेल्या सौम्यतेने. तिथे एका लहान किनारी गावात त्यांना एक साधे घर सापडले जे मीठ आणि मातीचा वास घेत होते. एक आश्रय जे त्यांच्या उद्देश आणि सत्याच्या नवीन जीवनाचे केंद्र बनले. विद्याने स्थानिक मुलांसाठी एक कलाशाला उघडली. तिच्या दडपलेल्या उत्कटतेचे रूपांतर समाजाने पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलेल्यांसाठी सक्षमीकरणाच्या साधनात केले. नीरजने त्याच्या व्यवस्थापन अनुभवाचा वापर प्रदेशात शाश्वतता प्रकल्प तयार करण्यासाठी केला. आता त्यांच्या सभोवतालच्या नैसर्गिक सौंदर्याचा नाश न करता समुदायाला भरभराटीस मदत केली. देखाव्याचे जीवन मानवी संबंध
आणि अर्थाने समृद्ध असलेल्या वास्तवाने बदलले होते. हे सिद्ध करते की खरी संपत्ती हृदयाच्या इच्छेचे पालन करण्याच्या धैर्यात आहे. नीरजला शेवटी पैशाने कधीही न आणलेली शांती मिळाली. त्याला कळले की त्याच्या प्रिय स्त्रीसोबत शून्यातून काहीतरी बांधण्याचे आव्हान म्हणजे सर्वात मोठे एड्रेनालाईन गर्दी होते. ते आता मुंबईचे टायकून किंवा ट्रॉफी बायका राहिले नाहीत, तर वादलातून वाचून एका निर्जन समुद्रकिनाऱ्यावर सूर्य शोधणारे पूर्ण मानव राहिले. ज्या रूढीवादी समाजाने त्यांना दोषी ठरवले होते ते आता त्यांच्या स्वतःच्या धाडसी हातांनी उभारलेल्या आनंदासमोर एक दूरची आणि असंबद्ध आठवण होती. पारंपरिक अर्थाने स्थिती कायम ठेवण्याच्या दृष्टीने हा निकाल आनंदी नव्हता, परंतु पश्चात्तापाने मागे वळून न पाहता दोघांनी स्वीकारलेल्या आमूलाग्र बदलामुळे तो परिणामकारक होता. त्यांनी लाखो गमावले, परंतु असे जीवन जगण्याचा मान मिळवला जो इतरांसाठी एक सादरीकरण नव्हता, तर त्यांच्या मिलनाचा आणि निषिद्ध प्रेमाचा सतत उत्सव होता. विद्या चित्रे रंगवत राहिली, परंतु आता तिच्याके नवहासमध्ये भविष्याचा प्रकाश आणि आशा दर्शविली गेली होती, जी तिने स्वतः लग्न तोडण्याच्या धाडसाने घडवण्यास मदत केली होती. नीरज स्थानिक समुदायात एक आदरणीय पुरुष बनला. त्याच्या बंक बेनलन्ससाठी जीवनाचा भाग असलेल्या लोकांच्या कल्याणासाठी, त्याच्या खऱ्या वचनबद्धतेसाठी. ट्रिप्लेक्स पेंटहाऊसमध्ये पूर्वी त्यांना त्रास देणारा सामाजिक विरोधाभास आता अशा वातावरणात एकात्मता आणि परस्पर वाढीचा पूल होता, जिथे प्रामाणिकपणा ही आदराची एकमेव आवश्यकता होती. ते थोडेसे जगले, परंतु पूर्वीपेक्षा जास्त विपुल वाटले. समुद्राचा आवाज, स्वप्ने, कला आणि नवीन जीवन प्रकल्पांबद्दलच्या त्यांच्या रात्रीच्या संभाषणांसाठी साऊंडट्रेनक म्हणून काम करत होता. ज्या निषिद्ध इच्छेमुळे हे सर्व सुरू झाले ते पारदर्शकता, सहभाग आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्व आणि प्रतिभेबद्दल परस्पर आदर यावर आधारित नात्याचा भक्कम पाया बनले. नीरज आणि विद्या यांनी सिद्ध केले की अपयशी व्यवस्थेचा विश्वासघात करणे हे स्वतःच्या आत्म्याशी आणि नशिबाशी निष्ठेकडे पहिले पाऊल असते. त्यांच्या निवडींचे परिणाम मुंबईत बराच काळ जाणवत होते, जिथे त्यांची कथा एका स्त्री आणि दृष्टिकोनासाठी सर्वस्व सोडून देणाऱ्या पुरुषाबद्दलची शहरी दंतकथा बनली. काहींनी त्यांना वेडे म्हणून पाहिले, तर काहींनी रोमॅन्टिक नायक म्हणून पाहिले, परंतु नीरज आणि विद्यासाठी ते फक्त एका भावनिक जहाजाच्या दुर्घटनेतून वाचलेले होते, ज्यांना मजबूत आणि सुपीक जमीन मिळाली होती. नीरजचे अंतिम परिवर्तन म्हणजे त्याची सर्वात मोठी संपत्ती त्याची आर्थिक बुद्धिमत्ता नसून त्या जबरदस्त भावनेने प्रेम करण्याची आणि रूपांतरित होण्याची क्षमता आहे हे शोधणे. सावल्यांची चित्रकार विद्या प्रकाशाची कलाकार बनली. तिच्या कला आणि तिच्या नवीन स्वातंत्र्याने तिच्या सभोवतालच्या प्रत्येकाचे जीवन प्रकाशित करत होती. ते संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावरून हातात हात घालून चालत होते. ध्वनिरोधक, वास्तव प्रतिरोधक काचेच्या खिडक्यांमधून पूर्वी पाहिलेल्या त्याच समुद्रावर सूर्य मावळताना पाहत होते. नीरजच्या त्वचेतील तिच्या प्रतीच्या उष्णतेने अजूनही तोच विद्युत ताण निर्माण केला होता, पण आता या तणावासोबत सुरक्षिततेची आणि परस्पर शाश्वत आपुलकीची एक खोल भावना होती. आता कोणतेही खोटेपणा नव्हता, जपण्यासाठी कोणतेही काले रहस्य नव्हते. फक्त दोन जीवनांची पारदर्शकता होती, ज्यांनी प्लास्टिकाइज्ड आणि कृत्रिम आनंदाच्या तुकड्यांवर समाधान मानायचे नाही असे ठरवले होते. त्यांनी स्वतःच्या एकाकीपणाचे वाळवंट ओलांडून एक असा ओएसिस शोधला होता, जो त्यांनी एका मर्यादा किंवा भीती नसलेल्या इच्छेच्या बलावर बांधला होता. नवीन, निषिद्ध युतीचे रूपांतर उद्देश आणि काळजीच्या पवित्र वचनबद्धतेत झाले होते, जिथे प्रत्येक दिवस जगाला एकमेकांना शोधण्याचे आणि वाचवण्याचे सौभाग्य परत देण्याची संधी होती. नीरजला विद्यामध्ये केवळ त्याला हवी असलेली स्त्रीच दिसली नाही, तर तो जोडीदारही दिसला, ज्याने त्याला साध्या, प्रामाणिक आणि खऱ्या मानवी भावनेने भरलेल्या सौंदर्यात पाहण्यास शिकवले होते. तिला त्याच्यामध्ये तो माणूस दिसला, ज्याने स्वतःच्या हस्तिदंती मनोर्याच्या भिंती पाडून तिला प्रेमहीन आणि निराशाजनक विवाहाच्या सावलीत शोधण्याचे धाडस केले होते. एकत्रितपणे ते जिवंत पुरावे होते की पाप, जेव्हा वैयक्तिक सत्याच्या शोधाने प्रेरित होते,
तेव्हा ते परिपूर्ण मुक्तीचा सर्वात लहान मार्ग असू शकते. त्यांची कहाणी तिथेच संपली जिथे इतर अनेकांनी सुरुवात करावी. ज्या क्षणी मुखवटा पडतो आणि जे उरते ते म्हणजे या लक्झरीच्या मागे आपण खरोखर कोण आहोत याचे कच्चे जिवंत सार. हा धक्कादायक निकाल शोकांतिका नव्हता, तर एका मानवतेचा विजय होता, ज्ञाने एका अधोगती आणि आत्माहीन अभिजात वर्गाच्या सामाजिक परंपरांद्वारे विकत घेतले किंवा शांत होण्यास नकार दिला. नीरज आणि विद्या यांनी धैर्याचा एक वारसा सोडला, जो इतर एकाकी हृदयांना त्यांचे स्वतःचे सत्य शोधण्यासाठी प्रेरणा देत राहील. या प्रक्रियेत त्यांना कितीही किंमत मोजावी लागली तरी. कोकणातील जीवन हे त्यांचे स्वतःचे खाजगी स्वर्ग होते. एक असे ठिकाण जिथे इच्छांना कोणतेही नियम नव्हते, फक्त पूर्णपणे जगण्याचे स्वातंत्र्य होते. प्रेमाच्या हस्तक्षेपामुळे कोणीही बदलाच्या पलीकडे नाही याचा अंतिम पुरावा म्हणजे नीरजचे व्हेंचर कॅपिटल शार्कपासून सामुदायिक शाश्वतता व्यवस्थापकात रूपांतर. विद्याने तिच्या कलाशालेसह हे सुनिश्चित केले की पुढच्या पिढीला बाह्य आणि दडपशाही सामाजिक किंवा कौटुंबिक दबावामुळे त्यांच्या प्रतिभा किंवा भावना दडपून टाकाव्या लागणार नाहीत. ते जग काय अपेक्षा करते आणि आत्म्याची मागणी काय आहे यामधील जिवंत फरक होते. खऱ्या आनंदासाठी त्याग आवश्यक असलेला धडा होता, जो काही लोक करण्यास तयार असतात. वरलीतील चित्रपटसृष्टीच्या पार्श्वभूमीवर आता इतर लोकांचे वास्तव्य होते, पण तिथून सुरू झालेल्या क्रांतीचा उत्साह अरबी समुद्राच्या पाण्यात सतत घुमत राहील. मुंबईतील रात्रीचा उन्मादपूर्ण नृत्य सुरूच होता, पण दूरवर एका किनारी गावात दोन प्रेमी निषिद्ध प्रेम जगण्याचे धाडस करणाऱ्यांच्या स्वच्छ विवेकासह झोपले. विद्याच्या चंदनाचा सुगंध अजूनही नीरजचा आवडता सुगंध होता आणि त्यांच्या हातांचा स्पर्श अजूनही त्यांना कोणत्याही थंड वाऱ्याविरुद्ध उबदार ठेवणारा अग्नी होता. त्यांना शांती मिळाली होती, संघर्षाच्या अनुपस्थितीत नाही, तर वास्तवाच्या आणि आवश्यक त्यागाच्या अग्नीने चाचणी घेतलेल्या आणि मंजूर झालेल्या प्रेमाच्या उपस्थितीत. त्यांची कहाणी एक आठवण करून देणारी होती की शेवटी खरोखर महत्त्वाचे म्हणजे आपण जे आहोत ते असण्याचे धैर्य, आपण ज्यांच्यावर खरोखर प्रेम करतो त्यांच्यासोबत. विद्याचे रंग आता गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात चमकत होते. जीवनाचा एक स्फोट ज्याने तिच्या कलात्मक आणि प्रेमळ प्रभावाखाली वातावरण आणि तिथे राहणाऱ्या लोकांना बदलून टाकले होते. नीरज तिच्याकडे पूर्वीसारख्याच मालकीच्या इच्छेने पाहत होता, पण आता ती इच्छा तिच्या अधिकृतपणे बनलेल्या बलवान आणि स्वतंत्र स्त्रीबद्दलच्या खोल कौतुकाने शांत झाली होती. क्षितिज पाहण्यासाठी त्यांना आता जमिनीपासून छतापर्यंतच्या खिडक्यांची आवश्यकता नव्हती, कारण क्षितिज त्यांच्या आत होते. ते प्रचंड आणि शक्यतांनी भरलेले होते, ज्या ते दररोज एकत्र शोधत असत. पात्रांचा पतन खरं तर वरच्या दिशेने एक झेप होती, अशा अस्तित्वाकडे ज्याची मुंबईचे अब्जाधीश कधीही कल्पना किंवा समज करू शकत नव्हते. भौतिक विलासिता विसरलेली सावली बनली होती, ज्याची जागा सामायिक क्षणांच्या समृद्धतेने, प्रामाणिक हास्याने आणि कामाने घेतली होती, ज्याने त्यांच्या सभोवतालच्या जगावर सकारात्मक आणि कायमचा प्रभाव पाडला. नीरज आणि विद्या हे पुरावे होते की नैतिक ऱ्हासावर मात करू शकणाऱ्या हृदयाच्या सचोटीने मात करता येते. जे प्रामाणिक आणि शुद्ध आहे ते हवे आहे. जगाच्या दृष्टीने त्यांचा प्रवास पापाने चिन्हांकित केला होता, परंतु सत्याच्या दृष्टीने पवित्रतेने ते आता अशा कृपेने आणि अटल धैर्याने राहत होते. त्यांच्या कथेचा परिणाम एक नवीन सुरुवात होती, एक कोरा पांजे ते कधीही मरणार नाही अशा उत्कटतेच्या दोलायमान रंगांनी रंगवत राहतील. जर इच्छा असेल तर विश्वासघात माफ कराल का? जर तुम्ही कधी निषिद्ध प्रेम अनुभवले असेल तर इच्छेला कोणतेही नियम नसतात अशी टिप्पणी द्या. अधिक धक्कादायक सत्यकथा वाचण्यासाठी सबस्क्राईब करा. नीरज आणि विद्या यांनी खोल आणि उत्कट सत्यांच्या जीवनासाठी खोट्या साम्राज्याची देवाणघेवाण कशी केली याचा हा वृत्तांत होता. तुम्हाला या स्क्रिप्टसाठी मी एसईओ ऑप्टिमाइज केलेले शीर्षक आणि वर्णने तयार करावी असे वाटते का, की मी वेगळ्या प्रकारच्या विश्वासघातावर लक्ष केंद्रित करणारा एक नवीन आधार विकसित करू इच्छितो?